संसरती, स्वतःही सरकत राहतो आणि दुसऱ्यालाही पुढे सरकीत राहतो. त्याचं नाव प्रपंच आहे, त्याचं नाव संसार आहे. आणि आजपर्यंत कोणाला समाधान मिळालंय? अजिबात नाही. संसार कसा आहे माहिती का? संसार असा आहे, संसार एवढा त्रास देणार आहे की त्याची सिस्टीमच सुरुवातीला सुतवितो. काय करतो? सुतविणं कळतं का तुम्हाला? बोला ना. घुलविणं तर कळत असं ना. संसार सुरुवातीला घुलवितो, सुतवितो. एकदा चांगलं सुतलंय, चांगलं घुललंय म्हणून कळालं की हळूच गुतवितो. होय, सुरुवातीला सुतवितो, नंतर बोला की राव मी माय शपथ खाली येऊन हाणून घेईन बघा. तुम्ही बोला जा मोकळ्या मान. तुम्ही थोडं तरी बोल, नुसत्या मान हलवितात. इकडे बघा, सुरुवातीला सुतवितो, नंतर हळूच गुतवितो. गराडे महाराज, नंतर हळूच गुतवितो. आणि एकदा चांगलं गुतले म्हणून कळालं की हळू आयुष्यभर कुतवितो. त्याचं नाव संसार. आयुष्यभर कुतवीत राहतो, आयुष्यभर. आणि पुन्हा सुटायाचा काही करीतो उपाय, तव तो देखे पायरो तसे. पुन्हा किती प्रयत्न करा सुटण्याचा, तुम्ही सुटूच शकत नाहीत महाराज. एकदा माणूस अडकलं की पुन्हा सुटतच नाही. मला 10 वर्षापूर्वी एक माणूस म्हणला होता, गुरुजी 10 वर्षापूर्वी मला एक माणूस म्हणला होता, काय म्हणला, महाराज आता ही शेवटची पोरगी आणि हिचं लग्न झालं की मी तुमच्या गाडीत बसायला मोकळा झालो. गाडीत बसायला माझ्या 6 गाड्या झाल्यात, माणसं काही आले नाही. माणसं आलीच नाही. गाड्या भरपूर झाल्या, माणसं तिथंच आहेत. प्रपंचानं माणसानं कधी सुधरूच दिलेलं नाही, कधीच सुधरू देत नाही प्रपंच महाराज. एकदा मनुष्य त्याच्यात अडकला की अडकला, पुन्हा लाख प्रयत्न करा सुटू शकत नाही. म्हणून राजा भर्तृहरीनं 3 ग्रंथ लिहिलेत, नीतिशतक, शृंगार शतक आणि वैराग्य शतक. त्या वैराग्य शतकाच्या सुरुवातीलाच राजाचा श्लोक आहे. इकडे बघा माझ्याकडं, वयमेव जीर्णा न तृष्णा न जीर्णा. राजा म्हणतोय माणसं वयानं जीर्ण होतात, पण माणसं वासनेनं तृष्णेनं जीर्ण होत नाहीत. जीर्ण होत नाहीत माणसं, वासनेनं जीर्ण होत नाहीत, तृष्णेनं जीर्ण होत नाहीत, नाही जीर्ण होत. आणि जर वासना थांबली असती, तृष्णा थांबली असती, त्या मोठ्या व्यासांचं मन मुलामध्ये रमलंच नसतं ना. तुमचं आमचं तर आता आपल्या लोकांना इथं टाळ्या वाजवा म्हणून सांगा, टाळ्या वाजवा, भजन करा. इकडे बघा, इठ्ठल इठ्ठल म्हणलं बोट फुटल. इथं नाही. आणि घरी बघा, बायकोनं म्हणा स्वयंपाक करूच तो लेकराला घ्या की मग तिथं तर लय चलते. आणि इकडे पत्ते खेळायचे म्हणलं, इकडे नाही टाळी वाजत, तिकडे म्हणलं अशीच वाजत तेव्हा. आणि ती सिस्टीम असती पुन्हा. आणि शेवटची सिस्टीम, चल उठ, ती सिस्टीमच निराळी ती. लक्षात आलं का पूर्ण माझं? इकडे लक्ष. एकदा प्रेमान गोपाल कृष्ण भगवान की जय. आलं लक्षात तुमच्या? ही कधीच माणसं बदलू शकत नाही, कारण संसारानं आजपर्यंत कुणाला सुट्टी दिलेली नाही, कुणाला सुट्टी देत नाही. त्याचं नाव प्रपंच आहे. कुणालाच नाही, मला नाही, तुम्हाला नाही, कोणा अडकलेलीच आहेत माणसं. मग कधी प्रश्न असा पडतो, नेमकं काय करावं बाबा? माणसाला, शहाण्या माणसाला प्रश्न पडतो, परमार्थ करावा का संसार करावा? नेमकं काय करावं सांगा, मी काय करू, सांगा मी काय करू. संपूर्ण श्रीमद भागवत व्यास महर्षींनी शुकाचार्यांना सांगितलं, आणि हेच भागवत शुकाचार्यांनी राजा परीक्षितीला सांगितलं. ऐकायला लागलात का लक्ष देऊन? कुणाला सांगितलं? राजा परीक्षितीला. त्यावेळेला एकदा म्हणलं, कुणाला सांगितलं? एक जण मध्येच काय मला, परिस्थिती. कोणता परिस्थिती? सांगत तिथे वजनात गावाकडे आता गेले नाही इथून, अशी ती बसणार सिस्टीम. काय भागवत होतं म्हणता, नारळी सत्यात. त्याला जोडच नाही. पोरगा एवढूसाच होता. काय सांगत, परिस्थितीत असलं वर्णन केलं. कशाचं? परिस्थिती. वजनात सांगत येत पुन्हा, वजनात. हा, आमच्या गावाकडे एक मोठा गायक नेलता मी, लय मोठा गायक. भजन झालं, 2 लाख रुपये दिले ते त्याला, 2 लाख.
कोठर बनला आपला नारळी सप्ताह होता ना, कोठर बनला आमच्या गावा शेजारी आपला नारळी सप्ताह. 2 लाख जुनी गायक आणली होती गुरुजी आपल्या, आठवतं का? हां. आणि आमच्या गावातला भजन्या तिथं बघायला नेला. म्हणलं चल गायन बघायला. आणि तिथून आले मला म्हणला हा त्याला दादरा जमला नाही. दादरा जमला नाही म्हणला त्याला, आता का आणून घ्यावा. आणि ज्याला कळत नाही त्याला बोलायचं जास्त नाद आहे, लय नाद मारत. 80 वर्षाचं म्हातारं काल आलं तर माझ्या 80 वर्षाचं, मला देव देव करा वाटाय, मला माळ घाला. मला आता चावानाच गेलं. दुसरं आलं, मला बी माळ घाला. मला तुला चावा नाही का? मला चावत आहे पण पोरं आणतच नाही. मी वटाण्या फुटाण्याबद्दल बोलतोय साहेब, हे लक्षात ठेवा. काय करणार सांगा. आणि असले आमच्याक मला इना घ्यायचंय. कशाला घ्यायचं तुला इना? मला इना द्या. म्हणलं घ्या. मला माईक द्या. म्हणलं 2 घ्या. काय करायचं? आणि हरिपाठ नाममंत्र जप, कुठं जाईल पाप. म्हणलं तू या घरी, आमच्या घरी नको. लक्षात आलं? आता इकडे लक्ष द्या. चला माझ्याकडे लक्ष द्या. इकडे बघा, इकडे तिकडे बघा जाऊ नका. इकडे बघा माझ्याकडे, नीट बसा. बेडे बेडे सावधान. जय ना ग आपलं हे नाही. बघा इकडे लक्ष द्या. बघा इकडे लक्ष द्या. चला इकडे लक्ष द्या. हां. आणि मग शौनकादी ऋषींनी प्रश्न विचारला की महाराज, हे ज्ञान व्यासाने शुकाचार्यांना सांगितलं आणि शुकाचार्यांनी राजा परीक्षितीला सांगितलं. मग आम्हाला एक सांगा, हा परीक्षिती नेमका कोण होता ते आम्हाला सांगा. त्या परीक्षितीचं वर्णन आम्हाला सांगा. परीक्षिती कोण? बोललो रे बाबा, हेच होतं का भूत बनवलं कालचं? तेच होतं वाटतं. बोलू नको. इकडे बघा, लक्ष द्या. माझ्याकडे लक्ष द्या. त्याच्यापेक्षा बरा मी दिसाय. माझ्याकडे बघा, इकडे लक्ष द्या. बघा इकडे लक्ष द्या. म्हणजे परीक्षितीचं वर्णन सांगा. म्हणजे परीक्षिती हा पांडवांच्या कुळाचा शेवटचा राजा आहे. लक्षात येते? पांडव कुळ जे होतं, पांडव म्हणजे फक्त हे 5 पांडवच नाही. त्या पांडवाच्या कुळामध्ये पंडूचं जे कुळ त्याला काय म्हणायचं? पांडव. बरोबर आहे का नाही? बघा इकडे लक्ष द्या. आणि मग ती पांडवाच्या कुळातला शेवटचा राजा म्हणजे राजा परीक्षित आहे. पांडवांचं कुळ आहे. कौरवांचं पांडवांचं युद्ध आहे आणि कौरव पांडवांचं युद्ध त्या ठिकाणी आहे. कौरव पांडवांचं युद्ध झालं. दुर्योधन मरणावस्थेमध्ये पडलेला आहे, मरणार आहे दुर्योधन. तेवढ्यामध्ये अश्वत्थामा त्या ठिकाणी आला आणि अश्वत्थाम्यानं सांगितलं, मला जर तू त्या ठिकाणी सेनापती बनवला असतंस तर आज मी पांडवांना विजय होऊ दिलं नसतं, तुला मरू दिलं नसतं. आणि मरायच्या टायमाला दुर्योधनानं सांगितलं, चाल आजपासून तुला सेनापती पद देतो मी. आणि मरायच्या वेळेला दुर्योधनानं अश्वत्थाम्याला सेनापती बनवलं. कौरव पांडवांचं युद्ध घरातल्या घरात आहे, भावकीतल्या भावकीत आहे. लक्षात आलं माझं बोलणं? मरायच्या वेळेला त्याला अश्वत्थाम्याला त्या ठिकाणी ते सेनापती पद प्राप्त करून दिलं. आणि त्यानं काय केलं महाराज? सेनापती पद मिळाल्याच्या नंतर अश्वत्थाम्यानं शबासकी मिळवून घ्यायची होती. पांडव आता मारून टाकतो म्हणला. पांडव मार, इकडे बघा की भाऊ, पांडव मारायला काय लागतं म्हणला? पांडव मारून टाकतो मी. भगवान परमात्म्याला ज्यावेळेला ही बातमी कळाली, ऐकताय तुम्ही, त्यावेळेला भगवान परमात्म्यानं 5 पांडवाला घेतलं, द्रौपदीला घेतलं आणि दुसऱ्या ठिकाणी निघून गेले. ऐका इकडे लक्ष द्या माझ्याकडे. दुसऱ्या ठिकाणी निघून गेले आणि दुसऱ्या ठिकाणी निघून गेल्याच्या नंतर पण द्रौपदीची 5 मुलं त्या ठिकाणी झोपलेली होती. अश्वत्थामा आला, दिसायला एकदम पांडवांसारखे होते. अश्वत्थामा आला आणि त्या अश्वत्थाम्यानं द्रौपदीच्या 5ही मुलांना त्या ठिकाणी मारून, छोटी छोटी मुलं होती, छोट्या छोट्या लेकरांचा बळी घेतला. ऐका, लक्ष देऊन ऐका. छोट्या छोट्या लेकरांचा बळी घेतला. 5ही लेकरांना मारलं गेलं. आणि मारलं गेल्याच्या नंतर महाराज पांडवाची मुलं संपवली. द्रौपदी त्या ठिकाणी आली आणि द्रौपदी आली, सगळे 5ही पांडव आले. द्रौपदी रडायला लागली. शेवटी द्रौपदी रडायला, शेवटी माय येते, द्रौपदी येते, माय रडायला लागली. कारण मुलगा आपल्या डोळ्यात देखत गेल्याच्या नंतर किती त्रास होतो हे ज्या माईचा मुलगा गेलेला असतो तिला कळत असतं. ज्याला हात नाही त्याला हाताची किंमत विचारा, ज्याला पाय नाही त्याला पायाची किंमत विचारा. जीवनामध्ये ज्यांना मायबाप नाही त्यांना मायबापाची किंमत विचारा. मायबाप गेल्याच्या नंतर मायबाप कळत असतात, जिवंतपणी मायबाप कळत नसतात. तुम्ही कधी आळंदीला गेला तर आळंदीच्या माऊलीला विचारा, मायबाप गेल्याच्या नंतर किती दुःख असते. ज्या माणसाने संघर्ष केलेला आहे महाराज, ज्या माणसाच्या जीवनामध्ये त्रास झाले ना, तीच माणसं मोठी होत असतात. आपल्या गावठी भाषेत बोलू भाऊ, होरपळल्याशिवाय चांगलं भाजत नाही.
चांगलं भाजून निघावं लागतं. चांगलं भाजून निघल्याच्या नंतर ते परिपक्व होत असते. तुम्ही मला विचारा, मी सांगतो आई वडिलाचं काय दुःख असतं ते तुम्हाला काय माहिती. मी हे भोगलेलेच आहे, मला माहिती आहे. माझं वय 30 वर्षाचं, 94चा माझा जन्म आहे. मी खूप लहान होतो, माझी आई गेली त्यावेळेला 5 वर्षाचं, तेव्हा माझी आई गेली. असा दिवस जात नाही त्या दिवशी आईची आठवण होते, रोज आठवण होते. हजारो लोक त्या ठिकाणी ही कथा लाईव्ह पाहतात, युट्यूबला, इंस्टाग्रामला, फेसबुकला, टीव्हीवर नेहमी कीर्तन कथा असतात माझ्या. खरं म्हणजे माझी जर आई असती आणि मी जर नारळी सप्ताहामध्ये कथा करतोय तिला माहीत झालं असतं, 7 दिवस इथंच राहुटीमध्ये राहिली असती माझी. माझ्या माईची खूप इच्छा होती मी कीर्तनकार झालो पाहिजे, कथाकार झालो पाहिजे. मी कथाकार झालो हे बघायला माहीत नाही. 5 वर्षाचा होतो त्यावेळेला. खरं सांगू, गरिबी खूप होती. माय होती तोपर्यंत पायात घालायला चप्पल पण नव्हती. चप्पल नव्हती पडसाहेब, पायात घालायला चप्पल नव्हती. 50 रुपयाला चप्पल यायची, पण तेव्हा चप्पल मिळत नव्हती. कथेला घरातून निघालो, आई वडिलाचा फोटो लावलेला आहे. चलत चलत माईकच्या फोटोकडे लक्ष जातं. हे सगळे लोक असतात, मी जाणून देत नाही. नकळत घराच्या बाहेर पडत असताना रोज गोरगोबा माझ्या डोळ्यात पाणी येतं. माईचा फोटो बघितला की माईला एकच म्हणत असतो, माय तू होतीस त्यावेळेला 50 रुपयाची चप्पल नव्हती घालायला, 50 रुपयाची. आता घराच्या बाहेर पडलं की 50 लाखाची गाडी दारात उभी असते, पण हे बघायला तू नाहीस. सगळं बघाय माय पाहिजे. माय गेल्यावरच माय कळत असते. आणि त्या माईचे मुलं गेल्याच्या नंतरच माईचं अंतकरण कसं दुखावतं हे तिला कळत असतं. द्रौपदी मातेची 5ही मुलं त्या ठिकाणी अश्वत्थाम्यानं मारून टाकले. अंतकरणाला किती दुःख झालं असेल विचार करा. आक्रोश करायला लागली, रडायला लागली, कारण जिचे पिढे बाळ प्राणतीचा विक. जीचे पिढे बाळ, 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 जीचे पिढे जीचे
जिचे पिरे बाळ जिचे जिचे पिढे बाळ प्राणतीचा विकळ. ज्या आईचं लेकरू जात ना त्या आईला काय दुःख असतं हे तिला विचार. घार इंडे आकाशी आणि चित्त तिचे बाळापाशी. आकाशातून जरी घार फिरत असली ना त्या घारीचं सगळं चित्त कुठं असतं तर लेकराजवळ असतं. तसं माय किती जरी कामात असली तरी माईचं नेहमी लक्ष कुठं असतं तर माईचं लक्ष हे मुलावर असतं, लेकरावर असतं. बरोबर बोलतो ना मी सगळं हे सगळं. आई अंतकरणच काही वेगळं असतं आईचं. अर्जुनानं त्या ठिकाणी सांगितलं की यांना जर त्या ठिकाणी तुझी मुलं मारली असतील तर याला काय शिक्षा द्यायची तू सांग. याला जर तुम्हाला जिवंत मारून टाकायचं तर मी याला जिवंत सुद्धा मारून टाकू शकतो. याला जिवंत मारू का सांग. तू जर म्हणत असतील तर याला मी जिवंत मार. पण शेवटी द्रौपदी मातेचं अंतकरण हे आईचं होतं. तिने सांगितले तो गुरुपुत्र आहे आणि याला मारल्याच्या नंतर जर माझी मुलं मला परत भेटत असतील तर नक्की तुम्ही याला मारा. बरोबर आहे नाही. पण माझी मुलं जर मला परत मिळणार नसतील तर मग याला मारून काही उपयोग होणार नाही. याला मारू नका. ऐका ना, लक्ष द्या. याला मारू नका. त्याला माफ करा, त्याला सोडून द्या. आणि शेवटी त्याचा अपमानित केलं, कारण शेवटी ब्राह्मण होता. अपमानित केलं आणि अपमान जो असतो ना तो अपमान अनेक शिक्षेपेक्षा बेकार अपमान असतो. म्हणून अपमान कधी होऊ द्यायचा नाही महाराज, कधीच नाही. अपमान हे फार मोठं प्रायश्चित्त आहे. त्याचा अपमान केला आणि अपमान केल्याच्या नंतर त्याला त्या ठिकाणी हाकलून दिलं. ऐका, लक्ष द्या. त्या ठिकाणी द्रौपदीनं त्याला माफ केलं आणि द्रौपदीने माफ केल्याच्या नंतर भगवान परमात्म्यानं सांगितलं की मला निजधामाला जायचंय, मला त्या ठिकाणी जायचंय. देवाला जायचंय म्हटल्याच्या नंतर कुणाला काय पाहिजे असेल तर मागून घ्या. कारण देवाचं पांडवावर एवढं प्रेम होतं महाराज. जेवढं देवाचं पांडवावर प्रेम होतं तेवढं जगात कुणावरच नव्हतं. भागवतात त्याचा फार सुंदर उल्लेख आला की एवढं प्रेम होतं पांडवावर देवाचं. काहीही पांडवांनी केलं तरी शेवटी देव पांडवाच्याच घरी राहिला. द्वारकेचा राणा पांडवा घरी, कायम पांडवांच्या घरी. किती प्रेम असावं. अर्जुनाची घोडी धुतली अनंते आणि संकटे बहुत निवार. घोडी धुण्याचं काम केलं. अर्जुनाचे रथी होय हा सारथी आणि भक्षी पोहे प्रीती सुदाम्याचे. घोडे धुतले, रथावर सारथ्य केलं. देखा नवल तया प्रभूचे, अद्भुत प्रेम भक्ताचे, सारथ्य पण पार्थाचे करीती असो. ज्ञानोबराय म्हणतात की देवानं सारथ्य केलं म्हणजे साक्षात देव. अहो, अर्जुनाच्या रथावर सारथी झाला. लक्ष्मण महाराज झाला का नाही झाला सांगा. सारथी झाला. देवानं एवढं सहन केलं. तुम्हाला माहिती आहे ज्यावेळेला कौरव पांडवांचं युद्ध ठरलं त्याच्या अगोदर भगवान परमात्मा सांत्वन करण्याकरता गेले होते, समजून सांगण्याकरता, शिफारस करण्याकरता. कुणाला दुर्योधना त्यांचे धृतराष्ट्र दुर्योधना त्यांची प्रॉपर्टी त्यांना देऊन टाका, आपल्याकडे ठेवू नका, पांडवाला देऊन टाका. पण नालायक होता दुर्योधन. त्यानं सांगितलं सुईच्या टोकावर जेवढी जागा बसती तेवढी बी मी पांडवाला देणार नाही. युद्ध करायचं असेल तर युद्ध करा म्हणावं. देवानं सांगितलं विचार करून. म्हणले हो विचार केलाय, युद्ध करायचं असेल तर युद्ध करा, काही हरकत नाही, पण मी जागा देणार नाही. पांडवा देवानं अर्जुनाला विचार. अर्जुना म्हटलं ठीक आहे, मग काय करायचं. इकडे बघा, सैन्य एका बाजूला टाकलं, सैन्य एका पारड्यात टाकलं आणि एकटा कृष्ण परमात्मा एका पारड्यात आहे. ऐकताय तुम्ही लक्ष देऊन. सैन्य एका पारड्यात आणि कृष्ण परमात्मा एका पारड्यात आहे. दोघं जण दोन पारड्यात टाकले आणि बोला म्हणलं काय कुणाला घ्यायचंय बोला. दुर्योधनानं सांगितलं आम्हाला, हे बघा दुर्योधनाची बी मनातून इच्छा होती देव मला पाहिजे म्हणून, पण हे सगळा घोळ मामानं केलेला आहे. कोणी केलेलाय. मामानं केलाय. कोणत्या. शकुनी. हे मामा फार विचित्रच असतात मामा. हा, शकुनी मामा, कंस मामा, मारीच मामा. मग आमच्या गुरुजी सांगतात शकुनी मामा, कंस मामा, मारीच मामा, पण मामात मामा दांडेकर मामा. लक्षात आलं का. मामात मामा दांडेकर मामा होऊन गेले. ही मामानं काम केलं सगळं. शकुनीचं लय वाटुळं केलं होतं देवानं. लक्षात येते का माझं. या शकुनीचं लय वाटुळं केलं होतं दुर्योधनानं. त्यामुळे शकुनीला बदला घ्यायचा होता.
शकुनीला घ्यायचा तर बदला. शकुनी म्हणला ह्याच्याकडून जर देव आला तर याचा 100% विजय होणार. काही हरकत झालं तरी हरकत नाही, पण याच्याकडे देव येऊ द्यायचा नाही. लोक काही काही कशी आहेत माहिती का, आपलं बी वाटवून दुसऱ्याचं बी वाटवून. काही कळतच नाही लोकाला, काहीच कळत नाही. एक जण बैल आणले आमच्या इथं 2 लाखाला जोडी आणली, बैल जोडी 2 लाखाला बैल जोडी. मला महाराज बैल बघाय चल. म्हणलं चल. बैल बघायला गेलो, बैल नंबर 1 ची दिसलं. म्हणलं बांधी तो कुठं? म्हणलं बांधाय जागा नाही. म्हणलं कोटा बांधी. म्हणलं त्या जागा नाही, इकत घे. म्हणलं जागा इकत घेतली, बाजारातून लाकडं आणले आणि कोटा बांधला. आम्हाला म्हणला चला कोटा कळत ना तुम्हाला? मला म्हणलं चला कोटा बघायला. मी कोटा बघायला गेलो. कोटा बघायला म्हणलं नंबर 1 कोटा झाला राव. बांध बैल. म्हणलं बैल कुठे आहेत? म्हणलं कुठे आहेत बैल? इकले. म्हणलं बैल कशाला इकले? कोट्याला पैसे. कळायला लागलंय का नाही? अशा वृत्तीची माणसं या जगात काय काय लय वाईट वृत्ती काय लोकांची, लय वाईट महाराज. हा चला आपलं बी वाटवून दुसऱ्याचं बी वाटवून. कळायला लागलंय का नाही तुम्हाला? दुर्योधन त्याच्यातला होता. इकडे बघा, शकुनीनं विचार केला याच्याकडून देव आला की ह्याचा विजय झाला. काही करायचं याच्याकडून देव येऊ द्यायचा नाही, देव याच्याकडून येऊ द्यायचा नाही, एवढंच करायचं, बाकी काय नाही. आता बघा, म्हणला मला युद्ध करायचे, सैन्य द्या. कोण म्हणला? पटकन बोलत जा. दुर्योधन. अर्जुनाला विचारलं, अर्जुना तुझं कसं करायचं? अर्जुन म्हणला देवा दुनिया तिकडे चुलीत जाऊ, खालीवरी हो, फक्त एकच काम करायचं. म्हणले काय? इकडे बघा माझ्याकडे. देवा तुम्ही माझी साथ सोडू नका, तुम्ही माझ्या सोबत राहा. ऐका ना, आता लक्ष द्या. आणि मग युद्ध, मला सगळं सांगायचं नाही, भागवतात मोजका उल्लेख आला त्याचा, महाभारतात संपूर्ण युद्ध आहे. युद्ध ज्या वेळेला सुरुवात झालं त्यावेळेला बरेच बाण मारले आणि बरेच त्या ठिकाणी कौरव मेले. कौरव मेल्याच्या नंतर दुर्योधन रात्री युद्ध संपल्याच्या नंतर पितामह भीष्माचार्याच्या रावटीत गेला. अशाच आपल्या कशा रावट्या मांडल्या, तसे त्या भूमीवर त्या ठिकाणी अशा रावट्या मारलेल्या होत्या. रावट्या, युद्ध जिथं झालं तिथं त्याला कुरुक्षेत्र म्हणतात. कोणतं क्षेत्र? त्या कुरुक्षेत्रावर अशा रावट्या मारल्या होत्या. आणि भीष्माच्या रावटीजवळ गेले दुर्योधन आणि म्हणला ओ भीष्माचार्य पितामह. म्हणले काय? आमच्या भाकरी खातात. म्हणले काय झालं मग? अहो काहीतरी करायचं ना, एक बी पांडव मेला नाही. म्हणले आम्ही 5च्या 5 आम्ही सगळेजण, आमच्यातले किती जण मरायला लागलेत, तुम्ही काहीतरी बघा. का मधून त्यांना सहकार्य करतात तुम्ही? भीष्माला वाईट वाटलं महाराज. भीष्मानं प्रतिज्ञाच केली, काय? उद्या संध्याकाळपर्यंत निष्पांडव पृथ्वी करील. सूर्य उदय झाला की पांडव, सूर्य उदय होण्याच्या अगोदर पांडव मारून टाकले. ऐकायला तर तुम्ही नाही ऐकायला? आता बघा ना इकडे माझ्या लक्ष द्या. सकाळी तर पांडव मारून टाकणारे प्रतिज्ञा केली. कुणी? भीष्मानं. आणि प्रतिज्ञा चिल्लर माणसाची नव्हती, भीष्माची होती. भीष्माची आपल्या प्रतिज्ञा असतात. भांडणं झाल्यावर नवरा बायकोच्या, चल तोंड बघत नाही तुझं, हॅल मला सांगायला लागली शहाणपणा. संध्याकाळी तर गायची दार काढाय हजर. माया देखत आमच्या ते का भजण्याला हाणलं बायकोनं, माया देखत हाणलं आणि माया संग रुसून आला आणि चाललो म्हणला आता मी राहायचंच नाही. आणि 5 वाजता गावातच दिसला. मी म्हणलं कार हाय फटकळ पण जीव लावती. आला मग काय करायचं काय अशा माणसाचं सांगा ना. आपल्या प्रतिज्ञा असल्यात महाराज, आपल्या प्रतिज्ञेला का सवय का काय का काय अजिबात मला तुझं तोंड बघायचं नाही. हा आता माझ्या समोर सुद्धा दिसली थोबाड फोन टाके नाही. आणि 5-6 वाढ जेवाय वाढ. आणि मला तर बोलायच नाही. मला हातात की कसं कर म्हणतो याशिवाय तरी. आता नवरा बायकोच्या भांडणाची मजाच वेगळी असते मला, लय मजा वेगळी. त्या मजेत त्याच्यासारखी मजाच कुठं नाही. नवरा बायकोचे भांडणं होत, अगं असा राग येतो, तुझं तोंड बघायचं नाही. ती म्हणते हो मला बी नाही तोंड बघायचं, मला नाही राहायचं, मला बी नाही राहायचं, मी चालले, झाले लेकरं बाळ, झाला संसार बा झाला, आता मी बी निघाले. नवरा मला जा जा शहाणपणा करायचा म्हणून गुराव इथं, चला मला नेऊन घाला बस स्टँडवर. हो चल नेऊन घालतो. मला काय आता काही नाही. माझ्या बाप्पाने, ती म्हणली माझ्या बाप्पाने सांगितलं ये म्हणून. म्हशीचे शिंग काय म्हशीला जड असतेत का? माझा बाप आयुष्यभर मला सांभाळीन. निघाले मी. हो जा जा, मला बी नाही सांभाळाय तुला, मला बस स्टँडला नेऊन घाला. लगेच बायकोला गाडीवर बसलं, बस स्टँडवर नेऊन घातलं. बायको एसटीत बसली. हो खाली उभा राहिला. एसटीला 10 मिनिटं टाइम. ड्रायव्हर चहा प्या लागला आणि तोवर हिनं बाय वरून सांगितलं हे खिडकी तू खाली उभा, ती वरून हे बघा मी चालले, आता चालले मी, काळजी करू नका, मला बी राहायचं नाही, तुम्हाला मला सांभाळायची इच्छा नाही, पण तुम्हाला भूक आवरत नाही. मोठ्या डब्यात शेव चिवडा करून ठुलाय, तेवढा चिवडा खात जा. शुगरच्या गोळ्या टायमाला घेत जा. बाकी डब्यात गुलाबजाम ठुलेत, त्याला मुंग्या होत्या, गुलाबजाम खाऊन घ्या. आणि हे बघा मी माहेराला चालले, घरी कुणाला आणू नका.
तुम्हाला भूक आवरत नाही, हे बघा मला लय काळजी वाटते. बायको नवरा म्हणला एवढी काळजी तर कशाला चाललीस, मी कुठं चालले, तुम्ही जा म्हणला चल माघारी, चल माघारी. निघाले, त्याला काय लागेल. गोपाल कृष्ण भगवान की जय. आलं का लक्षात तुमच्या? आता ते झोपलेल्या म्हातारे उठल्या बघा 2-4 जणी, मस्त खाऊन झोपल्या होत्या. मस्त ताण नाही ना, घरी गरमत, इथं करमत, फॅन बिन लावलेत मस्त पैकी. लक्षात आलं? बघा इकडे, आता इकडे लक्ष द्या माझ्याकडे. नीट हसायचं मोकळ्या मान. दिनेश महाराज तुम्हाला प्रत्येकाला कव्हर करते, त्याच्यामुळे नीट हसत जा लक्ष देऊन. बघा इकडे आता लक्ष द्या. कुठवर आलत? भीष्मानं प्रतिज्ञा केली, बरोबर आहे? इथवर आलतो का साहेब? बरोबर आहे का? भीष्मानं प्रतिज्ञा केली. आता बघा माझ्याकडे होते. भीष्मानं प्रतिज्ञा केली आणि भीष्मानं प्रतिज्ञा केल्यानंतर मारून टाकेन म्हणले पांडव. रात्री 2 वाजता अर्जुन जिथं झोपला होता ना तिथं देव, अर्जुना उठ, अर्जुना उठ, अर्जुना उठ म्हणले. काय झालं? उठ उठ उठ. काय झालं? भीष्मानं प्रतिज्ञा केली. काय? पांडव मारून टाकेन. पांडव मारून टाकेन मग करू दे मला, त्याला धांदायचं, मला झोपू द्या. अरे तसं नाही, भीष्माची प्रतिज्ञा मला पूर्ण करावं लागेल. माझं भक्त त्यो बी पडू द्यावा म्हणले. मला कंटाळा आला. त्याचं काय हो म्हणले, तुम्हाला झोप लागत नाही, आम्हाला झोप. अरे भीष्माची प्रतिज्ञा चिल्लरची ना, भीष्माची. इकडे बघा ना महाराज, गुरुजींनी काय का ना, अर्जुन झोपेतून उठला, असा उठून बसला आणि सांगितलं देवा, आणि डबल सांग काय प्रतिज्ञा केली. निताय का अंगाव काटा येईल. लक्ष्मण महाराज अंगाव काटा येईल. देवानं सांगितलं भीष्म म्हणलाय उद्या सकाळपर्यंत पांडव मारून टाकी. ऐका ना, ऐका ना. अर्जुनाचे डोळे पाण्यानं डबडबले. अर्जुनाच्या डोळ्यातून पाणी आलं आणि अर्जुन म्हणला देवा, भीष्म जर आम्हाला मारणार आहे तर मग तू काय करतोस? तुम्हाला नसेल कळलं मला काय म्हणायचं ते. एवढी निष्ठा होती अर्जुनाची त्या देवावर. अर्जुन म्हणला मला जर, आम्हाला जर भीष्म मारणार असेल तर तू काय करतोस? बघ तुला काय करायचं. तिने अर्जुन झोपला. ऐका लक्ष दे, अर्जुन झोपला. देवानं मान फिरविली आणि देवाचे डोळे पाण्याने डबडबले. देव म्हणले अर्जुना झोप, आता झोप. फक्त एवढं ऐकण्यासाठी तुझ्याकडे आलो, माझ्यावर किती प्रेम करतोस. रात्री 2 वाजता साहेब, 2 वाजता द्रौपदीच्या महालात कोण? श्रीकृष्ण परमात्मा. द्रौपदीला उठवलं, मेकअप कर, बांगड्या भर. आणि बाहेर पाऊस चालू होता ना, द्रौपदीला खांद्यावर घेतलं, चपला भरत्यान म्हणून जगाच्या मालकानं द्रौपदी चपला हातात घेतल्या. एका हातात कंदील, एका हातात काठी, वरून गोंगडी. आणि जगाचा मालक भीष्म जिथं होती तिथं गेले पहाटे 3ला. आणि द्रौपदीला एकच सांगितलं, काम एकच करायचं, जायचं आणि भीष्माच्या पाया पडायचं, बोलायचं नाही, बांगड्या वाजवायचं आणि पाया पडायचं. बांगड्याचा आवाज वाजला आणि पाया पडली द्रौपदी पितामह भीष्माच्या. भीष्माचार्याला वाटलं दुर्योधनाचीच बायको आली काय की. भीष्माचार्याने डोळे झाकून आशीर्वाद दिला, अखंड सौभाग्यवती भव. आणि मग दारात उभा राहिलेल्या देवानं सांगितलं काम झालं. ह्याला राजकारण म्हणायचं असते. असलं असते राजकारण का आताच्या सारखं असते? राजकारण असलं असते. आता जे सांगितलं ते, याचं नाव राजकारण आहे. आणि बांगड्या अखंड सौभाग्यवती भव म्हणले. द्रौपदी हसली गुरुजी. द्रौपदी हसल्याबरोबर पितामह म्हणले काय झालं हसायला? डोळे उघडले तर द्रौपदी. अरे बापरे म्हणले. द्रौपदी तू? म्हणले हो. तू कशी आलीस? द्रौपदीनं सांगितलं मी तर कशी आले हे तुम्हाला नंतर सांगते, अगोदर मला तुम्ही हे सांगा, कालची प्रतिज्ञा खरी आहे का आजचा आशीर्वाद खरा? ऐकताय का नाही तुम्ही? कालची प्रतिज्ञा खरी का आजचा आशीर्वाद खरा? म्हातारच होतं, वजनदार होतं ना. म्हाताऱ्यानं सांगितलं हे तुला नंतर सांगतो, इथं तुला आधी आणलंय कुणी त्यो दाखव मला पहिला. जमलं का? त्याला इथं आणलंय कुणी त्यो दाखव मला, हा मग सांगतो तुला काय खरंय ते. त्यावेळेला द्रौपदीने सांगितलं माझा नौकर आलाय. म्हणे कुठे? तो तिथं गेटवर उभा आहे. नौकर म्हणलं की भीष्माच्या मनात खरखरलं, ही काळ्याचीच करणी असली पाहिजे म्हणली सगळी. दाखव नौकर. बघाय गेले, माझ्या जगाच्या मालकाच्या हातात कंदील आणि घोंगडी मागे सारली. देवानं भीष्माला बघितलं. देव भीष्माकडे बघून हसले. भीष्मानं देवाकडे बघितलं. देवाचे डोळे भरून आले भीष्माचे. आणि भीष्मानं मान फिरवली, देवाला हात जोडले, सांगितलं द्रौपदी हे तर तुझा नौकर असेल ना तर लाख प्रतिज्ञा भीष्मानं केल्या तरी काही उपयोग होणार नाही. आजचा आशीर्वाद खरा होता. ज्याचा देव पाठी राखाय ना
त्याला माझ्यासारखे लाख भीष्म जरी आले तरी काही करू शकत नाहीत. ज्यांच्या पाठीशी संत भगवान बाबाचा आशीर्वाद आहे त्याचं या जगात कोणीच काही करू शकत नाही. संत भगवान बाबा की सर्वांच्या पाठीशी बाबांचे आशीर्वाद आहेत. बाबांची शक्ती जिथं उभी आहे, संत भगवान बाबाची अनुभूती ज्याला आली त्याला विचारा. हे ही शक्ती वेगळी, हा चमत्कार आहे. कुठून लोक येतात माहित नाही, कुठं जातात माहित नाही, कुठं जेवतात, कसे जेवतात, कुठं झोपतात काहीच माहित नाही, पण सगळं घडतंय. याला म्हणायचं संत भगवान बाबाची कृपा. तुम्हाला सांगू, तुम्ही आयडेंटिटी गळ्यात घालू नयेत ना, आयडेंटिटी गळ्यात घालू, तुम्ही फक्त निमित्त आलाय, करणारे भगवान बाबा आहे. कुणाच्या रूपात भगवान बाबा असतील माहित नाही. बाबा सगळं करून घेतात, फक्त निमित्त मात्र आहे. हे सगळं आपण निमित्त मात्र. मुरारी शास्त्रीजींनी कालच फुलं टाकले तेव्हा सांगितलं की हा एक चमत्कार आहे. 90 वर्षामध्ये असा चमत्कार कधी घडला नाही की 15 दिवसामध्ये एवढं मोठं भव्य आयोजन फक्त भगवान बाबाला माहिती की पिंपळनेरच करू शकते. म्हणून 3 ठिकाणाहून फिरून नारळ आपल्याकडे आले, 3 ठिकाणाहून. आणि सकाळी फोन, दुसऱ्या दिवशी तर सकाळी नारळ घेऊन आले. हा सगळा चमत्कार आहे आणि तो बाबांचा चमत्कार आहे, लक्षात ठेवा. आता ऐका, आता लक्ष द्या. मला मुद्दा हा सांगायचा आहे, विषय हा सांगायचा आहे. देव ज्याच्या पाठीशी ना त्याचं जगात काहीच होऊ शकत नाही. भीष्माचे शब्द आहेत, द्रौपदी किती बी प्रतीने काही उपयोग होणार नाही. पांडवाचं रक्षण केलं देवानं, नक्की रक्षण केलं पांडवाचं. आणि त्या पांडवाच्या, याच पांडवाच्या, ज्या पांडवांच्या कुळाचं कायम देवानं रक्षण केलं, त्यांच्याच कुळातला राजा परीक्षित हा शेवटचा राजा आहे. उत्तरेचा मुलगा आहे. आता ऐका, भगवान निजधामाला चालले, कुणाला काय पाहिजे, कुणाला काय पाहिजे, मागा, जे मागेल ते आम्ही द्यायला तयार आहोत. ज्याला जे पाहिजे ते द्यायला तयार आहेत. आणि शेवटी सगळे जणांनी कुणी काय मागितलं. देवाची आत्या कुंती जवळ आली. देवाची आत्या कुंती, अरे बोला ना, देवाची आत्या कुंती. हा म्हणजे मला डबल मलाच विचारताय का तुम्ही? मी तुम्हाला विचारतोय, देवाची आत्या कुंती. हा कुंती, हा हे जमलं बरोबर. हे चॅप्टरपणा झाला. पांडवाची आई कुंती आली आणि कुंतीनं सांगितलं, भगवान द्यायचं असेल तर मला दुःख दे. काय दे? दुःख दे. आत्या काय मागतेस तू? दुःख? हा भगवान दुःख दे. का रे बाबा दुःख का? डोळे भरून आले, सांगितलं, भगवान सुखामध्ये तर तुझं भजन होत नाही रे. तू जर आम्हाला थोडस दुःख दिलंस तर दुःखामध्ये तुझं भजन होत. दुःख भोगायची वेळ आली तरी हरकत नाही, पण देवा तुझं नाव कायम आमच्या मुखात असलं पाहिजे. तू आमचा पाठी राखायस रे देवा. कोणती आत्या म्हणते, देवा भगवान रडतायत आणि भगवान म्हणतात, आत्या मी देव म्हणून तुझ्या पुढे उभा आहे, बादशाह म्हणून नाही. आत्या तू माग, मी द्यायला तयार. दुःख मागितलं. द्रौपदीला विचारलं, द्रौपदी तुला? म्हणे, भगवान फक्त तुमचं भजन, तुमचं नामस्मरण मला घडा. सगळेजण द्रौपदीकडे बघत होते. द्रौपदी काय मागल, देवाची बहीण आहे, मला फक्त तुमचं भजन घडू द्या म्हणले. हसली देव आणि म्हणले, मला माहित होतं चुकणार नाही, कारण बहीण कुणाची आहे. बघा ना आता मजा, बघा खरं म्हणजे 5 तास कथा पाहिजे, त्यात खरी मजा आहे. बरोबर आहे, मजा बघा. माझ्या लक्ष द्या, लक्ष देऊन जाईन तुमच्या. आणि मग आता बघा, लक्ष द्या. उत्तरा धावत धावत देवाकडे आली. भगवान वाचवा, भगवान वाचवा, भगवान वाचवा. काय झालं? उत्तरेनं सांगितलं, माझ्या पोटामध्ये त्या ठिकाणी गर्भ वाढतोय आणि अश्वत्थाम्यानं अस्त्र सोडलंय, ते मला त्रास देत आहे. भगवान परमात्म्यानं उदरामध्ये प्रवेश केला आणि ते त्या ठिकाणी अस्त्राचा छेद करून टाकला. म्हणले, आता बरं वाटतंय? हा बरं वाटतंय. आणि त्या उत्तरेच्या पोटात जो गर्भ वाढत होता तोच मुलगा जन्माला आला आणि त्या मुलाचं नाव राजा परीक्षित आहे. पांडव त्या ठिकाणी स्वर्गारोहण पांडवांनी केलं, भगवान निघून गेले आणि राजा परीक्षित जन्माला आला.
परीक्षित जन्माला आला आणि कलियुगाला सुरुवात झाली आणि याच ठिकाणी श्रीमद भागवतातला प्रथम स्कंद पूर्ण झाला. गोपाल कृष्ण भगवान की जय. प्रथम स्कंद त्या ठिकाणी पूर्ण झाला आणि प्रथम स्कंद पूर्ण झाल्याच्या नंतर लक्ष द्या, परीक्षितीचा जन्म झाला. परीक्षिती जन्म झाल्याच्या नंतर हळूहळू राजा झाला. राजा हळूहळू मोठा झाला आणि राजा मोठा झाल्याच्या नंतर राजा एके दिवशी राजाला त्या ठिकाणी शिकारीला जाण्याची इच्छा झाली. राजा त्या ठिकाणी शिकारीला जाण्याकरता निघाला. पण शिकारीला जात असताना त्या ठिकाणी बघितलं राजानं की पापी मन हे पाप करोनी, पापी मन हे पाप करोनी सैरा वैरा पळतैर पळतैर पळतैर. काय काय केलंस भल्या माणसा देवाला सार कळतैर. काय काय केलंस भल्या माणसा देवाला सार. नाही कळत सांग, नाही कळत का सांगा ना. ओ इकडे बघा, नाही कळत देवाला बोला की आता. कळतंय, सगळं कळतंय. काय काय केलेत कुठाने सगळे देवाला माहिती. त्याच्यामुळे इकडे बघा, कर्म करत असतानाच एवढं का चांगलं कर्म करायचं. एखादा माणूस जरी म्हणला तुझ्या कर्माचं फळ तुला भोगावं लागेल, त्यावेळेला दुःख नाही तर आनंद वाटला पाहिजे. नाही कळलं माझं बोलणं तुम्हाला? आनंद वाटला पाहिजे की एखादा माणूस म्हण तुझ्या कर्माचं फळ तुला भोगावं लागेल. आपल्याला गॅरंटी की आपण चुकीचं कर्म केलेलं
नाही. लक्षात आलं माझं बोलणं. आणि मग सोन्यामध्ये सुद्धा कलीला त्या ठिकाणी राहण्यासाठी जागा दिली. आणि राजा शिकारीना निघाला. जरासंधाचा मुकुट राजाने डोक्यामध्ये घातला. मुकुट सोन्याचा होता आणि पांडवांनी तो आणलेला होता, लक्षात ठेवा. आणि तिचं तो सोनं होतं, आता लक्ष द्या. आणि डोक्यात घातला, निघाला. कलीने विचार केला, मला घराच्या गावाच्या बाहेर काढतो का, तुला जे राजा उठवतो का नाही बघ. आणि कलीनं त्या सोन्यामध्ये प्रवेश केला. लक्ष आहे माझ्याकडे तुमचं, लक्ष आहे. त्या सोन्यामध्ये प्रवेश केला. राजा शिकार करण्याकरता गेला. आणि शिकार करण्याकरता राजा गेल्याच्या नंतर इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या, आपल्या लक्षात येऊन जाईल. शिकार करण्याकरता गेला. दिवसभर राजाला काही शिकार मिळाली नाही. दिवसभर राजाला काही शिकार मिळाली नाही. आणि शिकार न मिळाल्यामुळे राजा त्या ठिकाणी दुःखी झाला. आणि राजा दुःखी झाल्याच्या नंतर, ऐका माझ्याकडे लक्ष द्या, राजा दुःखी झाला. दुःखी झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी एका आश्रमामध्ये गेला. नेमका शमीक नावाच्या ऋषीचा तो आश्रम होता. शमीकांच्या आश्रमामध्ये तो गेला. इकडे लक्ष द्या. शमीकाला विचारलं, पाणी मिळेल का पाणी. त्यांनी सांगितलं पाणी नाही. शमीकांनी सांगितलं, शमीकांनी समाधी लावली होती. इकडे लक्ष द्या. समाधीत होते शमीक. आणि समाधीत असताना, इकडे बघा माझ्याकडे लक्ष द्या, समाधीत असताना काय झालं की राजाला हे माहीतच नाही ना कोण आलं का, समाधी अवस्था आहे ती, राजाला माहीतच नाही. अपमान करतो का म्हणे माझा अपमान. आणि मग काय केलं माझ्याकडे बघा, मग काय केलं, मेलेला साप पडलेला होता, तो साप उचलला आणि शमीकाच्या गळ्यात घातला. कुणी, राजा परीक्षितीनं. तेवढ्यामध्ये बाहेर गेला त्याचा मुलगा, त्याचं नाव शृंगी. शृंगी त्या ठिकाणी आला. शृंगीनं बघितलं, माझ्या बापाच्या गळ्यामध्ये मेलेला साप घातलाय. आणि मेलेला साप घातलाय म्हटल्याच्या नंतर इकडं मेलेला साप माझ्या त्या ठिकाणी बापाच्या गळ्यात कुणी घातला असेल असं बघितलं गेलं. आणि ज्यानं कुणी माझ्या बापाचा अपमान केलेला असेल, ज्यानं कुणी त्या ठिकाणी माझ्या बापाच्या गळ्यामध्ये मेलेला साप अडकवला असेल, हा शृंगी त्याचा मुलगा त्याला शाप देतो. त्याला शाप की माझ्या बापाच्या गळ्यात मेलेला साप अडकवलास का, लक्षात ठेव, इथून पुढे बरोबर 7व्या दिवशी तक्षक सर्पदंशानं त्याचा मृत्यू होईल. लक्षात आलं बोलणं. शाप देऊन टाकला. इकडे बघा, थोडं राहिलं. आता समाधीतून ज्या वेळेला बाहेर आले आणि समाधीतून बाहेर आल्याच्या नंतर बघितलं, अरे बापरे, मेलेला साप. आणि शृंगी तर एकदम रागात. शृंगी, काय झालं बाबा, तुमच्या गळ्यात मेलेला साप अडकवला. कुणी अडकवलाय माहित नाही. त्याला शाप दिलाय की 7व्या दिवशी तक्षक सर्पदंशाने त्याचा मृत्यू होणार आहे. बघा ना माझ्याकडे. ध्यान लावलं आणि बघितलं आणि वाईट वाटलं. म्हणले, अरे काय केलं शृंगी. म्हणले, काय झालं बाबा, तू शाप दिलास ना, जो आपला आधार आहे त्याला तू शाप दिलास. राजा परीक्षित आला होता. बाबा शाप तर दिला, आता एकच आहे, जा राजाला जाऊन सांग, म्हणाव 7 दिवसामध्ये तुझा मृत्यू होणार आहे. काहीतरी उपाय असेल तर तू उपाय कर. शृंगी ऋषी राजाच्या दरबारात आले. राजाच्या दरबारात उभा राहिले. शौनकादी ऋषींना सूत महर्षी नैमिषारण्यामध्ये ही भागवताची कथा वर्णन करून सांगतात. आणि दारात आल्याच्या नंतर, इकडे लक्ष द्या, दारात आल्याच्या नंतर त्या ठिकाणी सांगितलं गेलं, राजा, माझ्या बापाच्या गळ्यात मेलेला साप अडकवलास, तुला शाप आहे. 7व्या दिवशी तक्षक सर्पदंशानं तुझा मृत्यू होणार आहे. माझ्या बापानं तुझ्याकडे पाठवलंय, काही पर्याय करता आला तर बघ. राजानं त्याच दिवशी सर्वस्वाचा त्याग केला. आणि राजा गंगामय्याच्या किनाऱ्यावर त्या ठिकाणी ध्यान लावून बसला. कुणीतरी महात्मा येईल आणि कुणीतरी महात्मा येऊन माझं त्या ठिकाणी उद्धार करीन, वाट बघत बसला. वाट बघत बसल्याच्या नंतर अचानक त्याच ठिकाणी शुकाचार्य महाराजांचं आगमन झालं. आणि शुकाचार्य महाराजांनी भयभीत झालेल्या राजाला विचारलं की, राजा नेमकं काय झालंय, कशासाठी तू या ठिकाणी, का बाबा, कशासाठी, काय झालंय, का बसलास इथं. मी वाट बघत बसलोय. कुणाची वाट बघत बसलात. कुणीतरी एखादा महात्मा येईल आणि कुणीतरी एखादा महात्मा येऊन त्या ठिकाणी माझा उद्धार करीन अशी माझी इच्छा आहे. त्यासाठी मी या ठिकाणी वाट बघत बसलोय. ऐका, त्यावेळेला शुकाचार्य महाराज म्हणतात की, राजा घाबरू नकोस, काय झालंय, मला शाप झालाय महाराज, 7व्या दिवशी मी मरणार आहे. माझा काही उद्धारासाठी काही साधन असेल तर बघा. आणि शुकाचार्य महाराजांनी राजा परीक्षितीला त्या ठिकाणी, लक्ष द्या, राजा परीक्षितीला त्या ठिकाणी सांगितलं, काळजी करू नकोस, मी आहे. साधू जर सोबत असतील तर घाबरायची काहीही गरज नाही. आणि त्या ठिकाणी महाराज, आता लक्ष द्या. आणि मग दुसऱ्या स्कंदामध्ये वर्णन करत असताना शुकाचार्याच्या
सुकदेवाची राजा परीक्षितीची त्या ठिकाणी भेट झाली आणि सुकदेवानी राजा परीक्षितीला श्रीमद भागवत कथा वर्णन करून सांगायला सुरुवात केली दुसऱ्या स्कंदामध्ये. आणि तिसऱ्या स्कंदाच्या प्रारंभी सुखदेव बोलतात की राजा तुझ्या प्रश्नासारखे अनेक प्रश्न आहेत आणि ते अनेक प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. राजाचा पहिला प्रश्न आहे. राजा म्हणतोय महाराज, मरणासन्न अवस्थेमध्ये मरणासन्न अवस्था माणसाला प्राप्त झाल्याच्या नंतर मनुष्यानं काय करावं? आता माझं मरण जवळ आलंय, मी नेमकं काय करावं? आता खरी सुरुवात होते राजा सुखदेव आणि राजा परीक्षितीचा संवाद. पहिला संवाद सूत आणि शौनकाचा, दुसरा संवाद सुखदेव आणि राजा परीक्षितीचा. सांगितलं की मरणासन्न अवस्थेमध्ये जर मी असेल तर माझ्या उद्धारासाठी मी काय करावं? त्याच वेळेला शुकाचार्यांनी सांगितलं की राजा, तू जसा प्रश्न विचारलास हाच प्रश्न एकदा विदुरानं मैत्रेय ऋषीला विचारला होता. मैत्रेयाला विचारला होता. म्हणले हा विदुर कोण आहे? म्हणले हा विदुर एक देवाचा भक्त आहे. हे विदुराचे चरित्र फार मोठं आहे. विदुरानं प्रश्न विचारला होता आणि विदुरानं प्रश्न विचारला होता की देवानं ही सृष्टी कशी निर्माण केली? त्यावेळेला देवानं ही सृष्टी कशी निर्माण केल्याच्या नंतर शुकदेव राजा परीक्षितीला वर्णन करून सांगतात की देवाच्या नाभीतून कमळ, त्या कमळापासून त्या ठिकाणी ब्रह्मदेव आणि त्याच्या द्वारा त्या ठिकाणी एका अंगापासून बाई, एका अंगापासून त्या ठिकाणी पुरुष निर्माण झाला. पहिला जो पुरुष निर्माण झाला त्याचं नाव आहे स्वयंभू मनू आणि जी स्त्री निर्माण झाली तिचं नाव आहे शतरूपा राणी. स्वयंभू मनू आणि शतरूपा राणी, ती स्वयंभू मनू आणि शतरूपा राणी त्या ठिकाणी आहेत. आणि स्वयंभू मनू शतरूपा राणी जन्माला आल्यानंतर त्यांना 3 मुली झाल्या आणि 2 मुलं झाले. पहिल्या मुलीचं नाव नीट लक्ष द्या, पहिल्या मुलीचं नाव देव होती, दुसरी आकुती, तिसरी प्रसूती. 2 मुलं झाले, उत्तानपाद आणि प्रियव्रत. लक्षात आलं का नाही? देवहूती दिली कर्दम महामुनीला, आकुती दिली प्रजापती रुचीला आणि प्रसूती दिली प्रजापती दक्षाला. देवहूतीला 9 मुली झाल्या, त्या 9 विधा भक्ती आणि 10व्यांदा एक मुलगा जन्माला आला, त्याचं नाव कपिल. बोलिये कपिल भगवान की जय. कपिल भगवंताचा त्या ठिकाणी अवतार झाला कपिल. आकुती आणि प्रजापती रुचीला मुलबाळ झालं नाही, वंश थांबला गेला. आणि प्रसूती दक्षाला दिली, त्यांना 16 कन्या झाल्या. ऐकताय तुम्ही? 13 धर्माला दिल्या, 14वी अग्नीला दिली, 15वी पितृगणाला दिली आणि 16वी सती ही महादेवाला दिली. लक्षात आलं माझं बोलणं? आणि 2 मुलं जन्माला आले. त्या पहिल्या मुलाचं नाव इकडे लक्ष द्या, पहिल्या मुलाचं नाव आहे उत्तानपाद आणि दुसऱ्या मुलाचं नाव त्या ठिकाणी प्रियव्रत. लक्षात आलं का नाही? मग आता त्या ठिकाणी त्या परीक्षिती राजाला शुकदेव सांगत असताना उत्तानपादाचा वंश आणि प्रियव्रताचा वंश वर्णन करत असताना 4थ्या स्कंदामध्ये उत्तानपादाचा त्या ठिकाणी वंश वर्णन करून सांगितला. म्हणजे उत्तानपाद नावाचा राजा होता, त्याला 2 राण्या होत्या. पहिल्या मुलीचं नाव ऐश्वर्या, आपलं हे ऐश्वर्या काय हे तबल्यावाल्याला काही काम नाही, मी गडबडीने सांगतो. म्हणला पहिल्या पत्नीचं नाव ऐश्वर्या राय म्हणते काय? हां, इकडे लक्ष द्या. पहिल्या पत्नीचं नाव तिचं सांगता येईल का? सुरुची आणि दुसऱ्या पत्नीचं नाव सुनीती. बरोबर आहे का नाही? सुरुचीला एक मुलगा, त्याचं नाव उत्तम. लक्षात यायला लागले का नाही? आणि सुनीतीला एक मुलगा, त्याचं नाव ध्रुव. लक्षात आलं का माझं? काहीच कळत नाही का? कळते. मग माना हलवी जा, म्हणजे जितेत म्हणून आपलं जागेत म्हणून लक्षात येते. मग काय झालं? असं मी जसं स्टेजवर बसलो गुरुजी, तसा व्यासपीठावर राजा बसला होता आणि 2 मुलं मांडीवर येऊन बसले आणि खेळायला लागले. पण ज्या वेळेला ध्रुव मांडीवर सुरुचीनं बघितला त्यावेळेला पळतच आली, हाताला धरून खाली ओढले. ए खाली उतर चल म्हणले. का? मांडीवर कशासाठी बसलात? मांडीवर कशासाठी बसलात? मांडीवर बसण्याचा तुझा अधिकार नाही. या मांडीवर बसायच्यासाठी आवडतीच्या पोटी जन्म घ्यावा लागतोय, नावडतीच्या पोटी नाही. तू नावडतीच्या पोटी जन्माला आलेला आहेस. खाली आकलून दिलं. रडत रडत ध्रुव बाळ आपल्या आईकडे गेला. आईनं सांगितलं, कशाला गेला होतास बाबा तू तिथं? तुला जायची काय गरज होती? तू नावडतीच्या पोटी जन्माला आलेला आहेस ध्रुवा. आई मला मांडीवरून खाली ढकलून दिलं. आणि मग आईच्या तोंडातून एक शब्द गेला, बाळा अशा मांडीवर माणसानं बसावं जिथून कुणी उठ म्हणणार, असं बोलावं कोई न बोले झूठ, आणि अशा जागेवर बसावं कोई न बोले उठ. मग आई अशी मांडी मला कोण देईल ग? म्हणले अशी मांडी तुला देव देईल. आणि 5 वर्षाचा छोटा ध्रुव बाळ आपल्या त्या ठिकाणी
देवाची मांडी मिळवण्यासाठी भजन करण्याकरता जंगलामध्ये निघालाय. आपल्याला ते सगळं चरित्र पाहायचंय. ध्रुव बाळाचं आगमन या ठिकाणी या मंडपामध्ये होईल. तत्पूर्वी सगळ्यांनी ध्रुव बाळासोबत भजन करायचंय. असा रस्ता आपले कार्यकर्ते जावा. तोपर्यंत ध्रुवासोबत